प्रत्येक पक्ष बदलणारा आमदार, खासदार, नगरसेवक 2-3 कारणं सांगत असतो. त्याचं एक कारण फिक्स म्हणजे निधी मिळत नाही. विकास कामं करण्यासाठी निधीची गरज असते आणि त्यामुळे मी सत्तेत सहभागी होतो. आता जे शिवसेनेचे 6 खासदार फुटले त्यांनी सुद्धा हाच कारण सांगितलं की निधी मिळत नाही. निधी मिळवण्यासाठी सत्तेत जावं लागतंय, लोकांची कामं करायची. आता 2024 पासून या खासदारांना किती निधी मिळालाय ते एकदा पाहू. हे जे आकडे सांगतोय ते मुंबई तक या युट्यूब चॅनलकडून घेतलेले आहेत. त्यामुळे या आकड्यांचा सगळा क्रेडिट मुंबई तक या न्यूज चॅनलचा आहे. सगळ्यात आधी परभणी लोकसभा मतदारसंघाचे संजय जाधव यांना एकूण मंजूर झालेला निधी आहे 14.07 कोटी. यांनी 65 कामे दाखवली, त्यापैकी फक्त 25 कामे आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे संजय देशमुख यांना एकूण निधी मंजूर झाला 18.06 कोटी रुपये. त्यातला प्रत्यक्ष खर्च फक्त 1,42,00,000 रुपये इतका झालाय. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा एकूण मंजूर निधी 14.07 कोटी रुपये. प्रत्यक्ष खर्च फक्त 71 लाख रुपये आणि 135 कामांपैकी आतापर्यंत फक्त 2 कामे पूर्ण झालेली आहेत. हिंगोली मतदारसंघाचे नागेश पाटील आष्टीकर यांचा मंजूर निधी तब्बल 19 कोटी रुपये. प्रत्यक्ष खर्च मात्र फक्त 5,60,00,000 रुपये आणि यांनी 79 कामांपैकी आतापर्यंत फक्त 28 कामे पूर्ण केलेली आहेत. आणि सगळ्यात शेवटी धाराशिव मतदारसंघाचे ओमराजे निंबाळकर यांना एकूण निधी मंजूर झाला 18.5 कोटी रुपये, पण खर्च मात्र फक्त 2 कोटी रुपये झालाय आणि 130 कामांपैकी फक्त 21 कामे पूर्ण झालेली आहेत. आता तुमचं मत कमेंटमध्ये कळवा. या सगळ्या खासदारांना सत्तेमध्ये जाऊन अजून किती निधी मिळणार आहे, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.